भाग 7. अनपेक्षित पुन्हा भेट. काही काळाच्या विभक्तीच्या नंतर अचानक एक अनपेक्षित संध्याकाळी दोघांची पुन्हा भेट होते. ती एका शांत आणि विरळ पडलेल्या कॉफी शॉपच्या खिडकीसमोर उभी असते, जिथे तिच्या मनातील भावनांचा सागर अजूनही उमटला आहे. तो आतून अचानक शोरगुलात दाखल होतो आणि तिच्या नजरांना पकडताच तिच्या मनातील जुने आठवणी आणि वेदना पुन्हा जागृत होतात. माझं मन तुझ्याविना किती रिकामं होतं, तो हळूच म्हणतो. त्याच्या डोळ्यात प्रेमाची पुन्हा उमेद चमकत असते. दोघांनी एकमेकांना गहाण पाहून तिच्या मनातील वादळ थोडं शांत झालं, पण अतीतच्या दुःखाचे आणि विभाजनाच्या वेदनेच्या सावल्याही त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. तिने थोड्या अश्रूंच्या मिश्रणात विचारलं, काय तू खरंच विसरू शकतोस त्या दिवसांच्या वेदना? तो त्याच्या मनातील खोलवरच्या वेदनेला ओळखत उत्तर दिलं, कधीच नाही. परंतु तुझ्यासोबत पुन्हा भेटल्यावर वाटतंय की या सर्व अडचणींमध्ये आपलं प्रेम अजूनही जिवंत आहे. त्या क्षणी दोघांनीही पुन्हा ठामपणे निर्णय घेतला. जरी कुटुंबाचे विरोध आणि समाजाच्या नियमांनी त्यांना विभक्त केले असले तरी एकमेकांवरील विश्वास आणि प्रेमाच्या ज्योतीने त्यांना पुन्हा एकत्र आणलं आहे. त्या अनपेक्षित भेटीतून दोघांच्या मनात पुन्हा नवे स्वप्न, नवीन उमेद आणि एकमेकांबद्दलचा अढळ विश्वास जागृत होतो. त्या रात्रीच्या शांततेत आणि त्या कॉफी शॉपच्या मंद प्रकाशात दोघांनी एकमेकांच्या हातात हात घालून सायलेंटली वचन दिलं, या प्रेमाच्या कहाणीत आणखी एक नवीन पान उलगडायला आणि सर्व अडचणींना पार करून पुन्हा एकत्र येण्याचा प्रयत्न करायला. हा भाग त्यांच्या प्रेमाच्या पुन्हा एकत्र होण्याचा आणि त्यांच्यासमोर येणाऱ्या नवीन संघर्षाचा वादळ समोर आणतो. पुढील भागात या भेटीचा प्रभाव आणि त्यांना पुढे कसा न्यायला हवे याची उलगडणी होईल. पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.